रामघाट पायरा या ठिकाणी नदीमधून जोमात गाळ उपशाचे काम सुरू आहे। शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून नदीमधून गाळ काढणारे या ठिकाणी अनेक ठेकेदार असून गाळ उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या डंपर मधून मुख्य रस्त्यावर चिखलमय पाणी पडत असल्याने महाडच्या दादली पुलाजवळ झालेले अपघात या गाळ काढणाऱ्यांचा पित्तल उघड करीत आहेत। तरी देखील अद्याप कारवाई होत नसल्याने मग अजून किती लोकांना अपघाताला सामोरे जावे लागेल याचे उत्तर महाडच्या शासकीय अधिकाऱ्यांनी दिलं तर बरं होईल। नियमांचा उल्लंघन करणाऱ्या या गाळ उपशाच्या बेशिस्त वाहतुकीमुळे दादली पुलाच्या या मार्गावर नुकतेच 2 अपघात झाले। त्यातील अहिरे यांचा अपघात 27 एप्रिल 2026 रोजी रस्त्यावर पडलेल्या चिखलमय परिस्थितीत झाला। त्यांची मोटरसायकल या चिखलामुळे स्लिप झाली व ते गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांचा एक हात तर एक पाय फ्रॅक्चर झाला आहे। तसेच बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी अशाच पद्धतीत दुसरा अपघात देखील चिखलमय रस्ता असल्याने मोटरसायकल स्लिप होऊन घडला। या मोटरसायकल स्वाराला देखील गंभीर स्वरूपाची दुखापत झाली व त्याला महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी गाळ काढण्याच्या नावाखाली महाड येथील गवळाली रामघाट पायरा येथील ठेकेदारांना महाड महसुली अधिकारी आला घालणार का की अजून अशा पद्धतीचे अपघात होण्याची वाट पाहणार याकडे संपूर्ण महाडकरांचे लक्ष लागून राहिले आहे। या अपघातामधील जखमी झालेल्या मोटरसायकल स्वारांपर्यंत पोहोचून राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीने त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। पाहूया त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। आपलं रस्त्यावर गाळ पडलेला असल्यामुळं तिथं माझी गाडी स्लिप झाली, त्या रस्त्यावर पडलो। कुठं पडलात? कुठं? दादलीच्या पुलाच्या तिथे रस्त्यावर चिखल होता का? असल्यामुळं। अच्छा, मग आता तुम्हाला विचारायला कोण ठेकेदार वगैरे आला होता का? नाही आला, माझ्या पदाचा खर्च होते मी सगळा। मुरुम था क्या रास्ते पे? ऐसा उसमें स्लिप हुआ। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड।